हा सर पाठवतो. गेली ऑर्डर. त्या तोफेच्या फिश थाळीच्या ऑर्डर झाल्या का? 6 पार्सल आहेत. हो गौतम शेठ, अहो आखाड्याचं काय लावलंय? दोनच तुमचे ब्लॉक पडलेत. काय विषय नेमका ते गंगाच्या फिश थाळीचं मला काय समजा ना. 30-35 थाळ्यांच्याच ऑर्डर झाल्या, त्याच्यातले आतापर्यंत 30 गेल्यात, अजून 5 तिथे पेंडिंग आहेत. सकाळपासून पब्लिक काय बिघडले का नाही, बाहेर पाऊस चालू आहे, सगळ्या ऑर्डर तर टोपेलाच पडल्यात आणि त्याच्यातले 5 इथं पेंडिंग आहे. तेवढं लवकर द्या. काय झालंय, सगळे मलाच फोन करतात. आता मी स्वतःच उठून इथं आलोय तुमच्याकडे. ओके इकडे सर, विषयच वेगळा केलाय. चला दाखवतो. चला सर, कसं आहे, आज वार कोणता आहे ते आपल्याला सांगायला लागत नाही. आपला मालक आजारी म्हणून आपल्याला हॉटेल पण ठेवावं लागत नाही. आपण खोटं बोलत नाही, कॉपी करत नाही. कारण आपलं कसं आहे, आपण गुणवत्तेत तडजोडच करत नाही. इकडे सर, हाय आपला फिश थाळीचा विषय. त्याच्यात कसं आहे, ही आपल्याला जी गावरान भागात ना रव माशाची जी क्रेज आहे का, ती आपण हॉटेलला आणली. म्हणून आपली फिश थाळी ना पावसात पण तोफेच्या माध्यमातून घराघरात जाते. सिरीजच्या माध्यमातून ना तुम्ही आखाडे ना साजराच केलाय आणि म्हणून सोप्त लोकांना जेवण घालताय आणि म्हणून सोप्त लोक जेवणावर तुटून पडल्यात आणि फुल ऑर्डर चालू आहे सध्या. इकडे सर, इथं कसं आहे ना, आम्ही गुणवत्तेत तडजोडच करत नाही. कारण इथं कसं आहे, आमचं मामा म्हणन तसं आहे. क्या बात आहे.